नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांनी केला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान. बेकायदेशीर फेरीवाले आणि टपऱ्यांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण. आणि ठाण्यात महापौर पदासाठी भाजपाचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वांद्रे येथील ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी आपल्या प्रभागात लोकांना दिसून येईल असा बदल करावा. आपण केलेले बदल लोकांच्या लक्षात यायला हवेत. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असं काम आपल्या हातून घडू नये याची खबरदारी घ्यावी असं सांगितलं. तसंच आपल्या प्रभागातील कामं उत्तम दर्जेदार व्हावीत त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या भागात स्वच्छतेचा सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळेला शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे हे देखील यावेळेला उपस्थित होते. ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत उपवन तलाव, देवदयानगर, गावणबाग, कोकणीपाडा, थिरानी शाळा, होरायझन शाळा, टाटा ग्रँडर इत्यादी परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आणि टपऱ्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक अडवल्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता, सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन तातडीनं कारवाईची मागणी केली. यावेळेला नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडत लेखी निवेदनही सादर केलं. नागरिकांनी स्पष्ट केले की उपवन तलाव हे ठाणे शहराचं हृदय असून इथे विठ्ठलाची शहरातील सर्वात मोठी मूर्ती आहे. अशा पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी काही फेरीवाल्यांकडून अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी असून हे शहराच्या संस्कृतीला आणि प्रतिमेला भूषवणारं नाही. तसंच थिरानी आणि होरायझन शाळांसमोर इतर पानटपऱ्या सुरू असल्यानं विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्यानं ऐकून घेतल्या असून संबंधित विभागांना पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मात्र जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर उपवन तलाव येथील विठ्ठल मूर्तीजवळ उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी दिलाय. नागरिकांच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नसून परिसराची शिस्त आणि पवित्रता जपण्यासाठी संघर्ष तीव्र केला जाईल असंही त्यांनी यावेळेला ठामपणे सांगितलं. जो प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढलेले त्या संदर्भात आज प्रशांत रोडे यांची आपण भेट घेतलेली आहे. काय मी गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षापासून खरं बघायला गेलं तर आणि गेल्या 6 महिन्यापासून माझ्या प्रभागात म्हणजे उपवन हा परिसर जर तुम्ही बघितलं तर आज तिकडे विठ्ठलाची मूर्तीचं सरनाईक साहेबांनी छान मूर्तीचं स्थापन केलेलं आहे. तसंच त्या ग्रामस्थांची देवी पालाई देवी आणि तसंच सोनाई देवी हा सगळा असतं. आणि जर तुम्ही हा परिसर बघितलं तर सकाळच्या वेळेला पूर्ण परिवार हे वॉकला येत असतं, योगा करत असतात, हास्य थेरपी क्लब असते. तर सकाळच्या वेळेला पण एक तर भाजीवाले सगळे कव्हर करून ठेवतात आणि संध्याकाळला बघितलं तर चेन स्नेचिंग आणि तिकडे आज विठ्ठलाच्या समोर शोरमाच्या गाडी लागतात. आणि ही कुणी स्थानिक मुलं नाहीयेत, कुणी स्थानिकांचे स्टॉल नाहीयेत. हे कुठे बाहेरचे आलेले आहेत. त्यांना काही पडलेली नाहीयेत आणि इतकं घाणेरडं म्हणजे कचरा आणि मला तर असं वाटतंय की देवस्थान आहेत, आपले शाळा आहे. ह्या शाळेच्या बाहेर पानटपऱ्या कशा लागतात? आज म्हणजे आपण त्याला काय आज बघा थिराणी शाळेचं पण लेटर आहे की मला वाटते 2 महिने झाले, तरी कुणी कारवाई केली नाहीये. होरायझन स्कूलच्या बाहेर बघा तुम्ही. का तुम्ही असे स्टॉल लावायला देत नाहीये, की काहीतरी गिफ्ट आयटम ठेवायचे किंवा बुक्स करायचे असे का तुम्ही नाही? तुम्हाला पानटपरीच का पाहिजे? शोरमाच का पाहिजे? मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरून घमासान सुरू आहे. उद्धव ठाकरेंशी देखील मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात चक्क महापौर पदासाठी भाजपानं दावा केलाय. भाजपा नेत्यांना चक्क केडीएमसी, उल्हासनगर आणि ठाण्यातील महापौर पदावर दावा केल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्यात भाजपाचे 28 तर सेनेचे 75 नगरसेवक निवडून आलेत. ठाण्यात जागा वाटपाबाबत भाजपानं माघार घेतली होती. त्यामुळे आता महापौर पद हे भाजपाकडे द्यावं अशी मागणी केली जाते. ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीनं वर्चस्व राखलं असलं तरी आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय.
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात भाजपाचा महापौर असावा अशी आक्रमक मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी मान्य न झाल्यास भाजपा सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय. 5 वर्षाच्या कार्यकाळात किमान 2 वर्ष भाजपाला महापौर पद मिळावं. 100% स्ट्राईक रेटनं ठाण्यात भाजपानं ज्या ज्या जागा लढवल्या तिथे त्यांचा निकाल सर्वोत्तम आहे असा दावा भाजपानं केलाय. निवडणुकी वेळेला युती धर्म पाळण्यासाठी भाजपानं अनेक जागांवर नमतं घेतलं होतं. आता त्याची परतफेड सत्तेत वाटा देऊन व्हावी असं भाजपाचं म्हणणं आहे. पारदर्शक कारभार आणि जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पदं भाजपाच्या ताब्यात असणं आवश्यक असल्याचं आमदार डावखरे यांनी स्पष्ट केलं. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथे शिंदे यांच्या शिवसेनेनं स्वबळावर बहुमत मिळवलं असून त्यांना भाजपाच्या पाठिंब्याची तांत्रिक गरज नाही. मात्र राज्यात महायुतीची सत्ता आल्यानं आणि मुंबईत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं मुंबईत शिंदेंना मदत करण्याच्या बदल्यात भाजपा ठाण्यातून काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात MIM का वाढतोय याचा विचार भाजपानं करावा. सगळीकडे वातावरण खराब करण्याचं काम भाजपच करतंय असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आमदार आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते. पण आज तेच सुधीर भगत निवडून आलेत. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले. काहींचं मताधिक्य कमी झालं. अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही अधिक असते असा दावा त्यांनी केलाय. ठाणे महापालिकेत वेगळा विचार करण्याची भाजपा करतेय. मग मागील 10 दिवस त्यांच्याबरोबर एकत्र का होतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजपाची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखं आहे असा आरोप आव्हाड यांनी केलाय. अरे आता सकाळ झाली हो, काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार? तर काँग्रेस जर तुमच्या बरोबर असले असते तर तुमचे फिगर थोडेफार कुठेतरी वाढले असते. आता इट्स आणि बट्स वरती उत्तर देणं ची वेळच नाहीये. पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. तर विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं. तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे वापायचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं, निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं. प्रशासनाने हाताशी धरून केलेलं आहे. तर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष शिळफाटा ते वडवली अशा प्रकारचे बॅनर्स शहरातील मुख्य चौकांमध्ये लावल्याचं दिसून येतंय. ठाण्यातील चौकात या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपानं सेनेला डिवचलंय. त्याच प्रभागात सेनेच्या बरोबर लढून आता मतदारसंघ काबीज करण्यास सुरुवात केली गेली आहे. खास करून आगरी समाजाचं प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघांच्या उद्देशानं बॅनरबाजी करण्यात आली आहे. कालच पालिकेत एकत्र लढल्यानंतर भाजप आमदारांनी वेगळी भूमिका मांडल्यानंतर आता आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरची आता चर्चा जोरदार सुरू आहे. ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत NDPS पथकानं आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक कारवाई करत MD ड्रग्ज विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत एकूण 13 किलो 629.5 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्याची अंदाजे बाजारात किंमत 27,21,77,750 इतकी आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील NDPS पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला बिलाल रुग्णालय परिसरात छापा टाकून स्थानिक रहिवासी बासू उमरदीन सय्यद याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 23.5 ग्रॅम MD जप्त झालं. पुढील चौकशीत मध्य प्रदेशातून MD आणलं जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मध्य प्रदेशातील रामसिंग अमरसिंग गुर्जर आणि कैलाश शंभूलाल वलाई यांना अटक करून
त्यांच्या ताब्यातून 3 किलो 515 ग्रॅम MD जप्त करण्यात आला. तपास पुढे नेत पोलीस पथकानं रतलाम जिल्ह्यात जाऊन मनोहरलाल रंगलाल गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मंसूर यांना अटक केली आहे. तिथून 9 किलो 156 ग्रॅम MD जप्त करण्यात आले. एकूण 5 आरोपींना अटक झाली असून NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत पोलीस ठाण्याच्या पातळीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई मानली जाते.